भारत आणि चिली या देशांमध्ये व्यापारी संबंधांचा नवा अध्याय लिहिला जातोय। ट्रम्प यांच्या समसमान कर आकारणीच्या निर्णयानंतर अमेरिकेमध्ये नवी बाजारपेठ शोधणं भारताला क्रमप्राप्त आहे। त्याच प्रयत्नामध्ये चिलीचे राष्ट्रपती 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आलेत। चिलीसोबत होणाऱ्या करारांमुळे भारताला अमेरिकी खंडामधील व्यापारासाठी नवे पर्याय खुले होणार आहेत। भारत आणि चिलीच्या या नव्या मैत्रीचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। चिलीच्या राष्ट्रपतींना भारताच्या राष्ट्रध्वजाबाबत एक प्रश्न पडलाय। मोदींसोबत चालत असतानाच ते राष्ट्रध्वजासमोर मोठ्या उत्सुकतेने थांबले आणि मोदींना अशोक चक्राबाबत विचारलं। मग मोदींनीही त्यांना अशोक चक्राचं महत्त्व समजावून सांगितलं। हे क्षण आहेत चिलीचे राष्ट्रपती गॅब्रियल बोरिक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची। हैदराबाद हाऊसमध्ये मोदींनी गॅब्रियल बोरिक यांची भेट घेतली आहे। बोरिक यांचा राष्ट्रपती म्हणून हा पहिलाच भारत दौरा आहे। चिलीच्या राष्ट्रपतींचा भारत दौरा कसा असेल? राष्ट्रपती गॅब्रियल बोरिक भारताच्या 5 दिवसीय दौऱ्यावर आहेत। आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एस जयशंकर यांची भेट घेतली आहे। या भेटीनंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चासत्र झालं। राष्ट्रपती गॅब्रियल बोरिक भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतील। यानंतर ते आग्रा, मुंबई आणि बंगळुरू या शहरांना भेट देतील। दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि गॅब्रियल बोरिक यांची भेट झाली आहे। या भेटीनंतर मोदी आणि बोरिक यांच्यासह दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची बैठक झाली आहे। बैठकीदरम्यान दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढीला चालना मिळावी या हेतूने सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे। या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिलीच्या राष्ट्रपतींचं कौतुक करत दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास व्यक्त केलाय। आज हमने एक पारस्परिक लाभकारी कॉम्प्रिहेंसिव इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट पर चर्चा शुरू करने के लिए अपनी टीम्स को निर्देश दिए हैं। क्रिटिकल मिनरल्स के क्षेत्र में साझेदारी को बल दिया जाएगा। रेजिलियंट सप्लाई और वैल्यू चेन्स को स्थापित करने के लिए काम किया जाएगा। कृषि के क्षेत्र में एक दूसरे की क्षमताओं को जोड़कर फूड सिक्योरिटी सुनिश्चित करने के लिए सहयोग किया जाएगा। डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर, रिन्यूएबल एनर्जी, रेलवे, स्पेस तथा अन्य क्षेत्रों में भारत अपना सकारात्मक अनुभव चिली के साथ साझा करने के लिए तैयार है। तर चिलीच्या राष्ट्रपतींनी देखील भारतासोबत अनेक क्षेत्रात व्यापारी करार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। जगाच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या देशांमध्ये चिलीवर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवू शकता असा विश्वासही दिलाय। भारतासोबत आमचे खूप चांगले संबंध आहेत। भारतात येऊन मला सन्मानित झाल्यासारखं वाटलं। आजच्या बैठकीत आम्ही व्यापार, खनिज, जलवायू परिवर्तन आणि सांस्कृतिक संबंधांवर चर्चा केली। आम्ही भारतासमोर शूट इन चिली हा सिने क्षेत्राशी संबंधित प्रस्ताव ठेवतो। सिने क्षेत्रातील कंपन्यांनी चिलीमध्ये येऊन चित्रपट शूट करावेत। जगाच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या देशांमध्ये चिलीवर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवू शकता। ऑडिओव्हिज्युअल इंडस्ट्री ऑफ इंडिया। चिली देशाला अंटार्क्टिका खंडाचं मुख्य प्रवेशद्वार असं म्हटलं जातं। दक्षिण अमेरिकेच्या शेवटच्या टोकावर असलेला हा देश खनिज संपत्तीनं समृद्ध आहे। त्यामुळे चिलीसोबत चांगले संबंध प्रस्थापित करणं भारतासाठी फायद्याचं ठरू शकतं। भारत चिली व्यावसायिक संबंध वाढणार। गेल्या काही वर्षांमध्ये चिली आणि भारतामधला व्यापार वाढलाय। 2020 मध्ये 1545 कोटींचे द्विपक्षीय करार झाले होते। या तुलनेत 2024 मध्ये दोन्ही देशांनी 3843 कोटी रुपयांचे व्यावसायिक करार केले। चिलीमध्ये जगातलं सर्वात मोठं लिथियमचं भंडार आहे। चिली लिथियमच्या एकूण उत्पादनाचा 80% हिस्सा फक्त चीनलाच निर्यात करतो। भारतासोबत चिलीचे उत्तम संबंध निर्माण झाल्यास परिस्थिती बदलू शकते। गॅब्रियल बोरिक यांच्या भारत दौऱ्यामुळे लॅटिन अमेरिकेत भारताचे नवे संबंध प्रस्थापित होणार आहेत। सोबतच अंटार्क्टिका खंडावरील भारतीय संशोधनालाही बळ मिळेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।